नमस्कार मंडळी, साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. द स्काय इज पिंक अँड रंगबिरंगी हत्ती. जरा मजेशीरच आहे टायटल. पाहूयात काय आहे ते. प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तर यांचा द स्काय इज पिंक हा चित्रपट येऊन गेला. सर्वांग सुंदर सिनेमा होता. पण या सिनेमाला हे नाव का दिले असेल? तर या सिनेमातील एक दृश्य असे होते की प्रियांका आपल्या मुलीच्या आजारपणाच्या उपचारासाठी परदेशात गेली असता तिचा 4 वर्षाचा मुलगा व नवरा भारतातच असतात. आई मुलाचे संभाषण रोज फोनवर होत असते. फोनवरच्या संभाषणाने आई व मुलांमधले बेस्ट बॉन्डिंग तयार होत असते. एके दिवशी मुलगा फोनवर आईला रडत रडत सांगत असतो की मॉम, मलाच आर्ट्स टीचर खूप ओरडली कारण मी आकाश गुलाबी रंगाने रंगवले होते, तर बाकीच्या मुलांनी ते निळ्या रंगाने रंगवले होते. टीचरचेही तेच म्हणणे होते की आकाश कधी गुलाबी असते का? पण मॉम, सूर्य उगवताना तर आकाश गुलाबी असते ना. सांग ना, माझं चूक आहे का? माझे शाळेत कोणी ऐकूनच घेत नाही, पण मला आकाश गुलाबीच काढायचे आहे. भले मला कमी मार्क मिळू दे, पण मला आकाश गुलाबीच काढावेसे वाटते. नाही काढायचे मला आकाश निळे. आणि 4 वर्षाचा मुलगा हमसून हमसून रडायला लागतो. लंडनमध्ये आई मुलीच्या आजारपणाने हळवी झालेली असती. मुलगी आजारपणातून बरी होणार नाही याची कल्पना आईला व मुलीलाही असते. आदल्याच रात्री ती आईला म्हणत असते, मॉम, मला जगायचे आहे, मला नाही इतक्यात मरायचे. आईचे हृदय पिळवटून निघते. दुसऱ्या दिवशी फोनवरून जेव्हा मुलगा टीचर ओरडली म्हणून रडत असतो, तेव्हा तर भारतातल्या मुलासाठीही तिचा जीव तुटत असतो. तिला मुलाचे रडणे कुठेतरी आतपर्यंत जाऊन भिडते. ती विचार करते, अरे खरंच किती छोट्या छोट्या गोष्टींमधलाही आनंद आपण घेऊ देत नाही मुलांना. जीवन किती क्षणभंगूर आहे. काय असे आभाळ कोसळणार आहे? माझ्या मुलाने आकाश गुलाबी रंगवले तर? शेवटी ती फोनवर मुलाला ठामपणे सांगते, हे बघ बेटा, तुला आकाश गुलाबी रंगाने रंगवायचे आहे ना, मग तू गुलाबी रंगाने आकाश रंगव. तुझ्या आकाशाचा रंग कोणता असावा हे ठरवण्याचा हक्क फक्त तुलाच आहे. तुला जसं वाटतं तसंच कर. तुझं म्हणणं बरोबर आहे. तू रंगव गुलाबी आकाश. मला आवडेल तुझे सुंदर गुलाबी आकाश. आईच्या या म्हणण्याने मुलगा आनंदतो व आईलाही समाधान मिळते की मी लांब असूनही माझ्या मुलाच्या पाठीशी ठाम उभी राहिले. त्याला त्याचा आनंद मिळवून दिला. प्रसंग छोटा पण विचार करायला लावणारा. किती छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण आग्रही असतो. किरकोळ गोष्टीतला आनंदही आपण उपभोगत नाही. सतत प्रत्येक गोष्टीत काहीतरी विसंवाद शोधत राहतो. सिनेमाला हा प्रसंग मला थेट 8वीला असतानाच्या काळात घेऊन गेला. सिनेमातला हा प्रसंग मला थेट मी 8वीला असतानाच्या काळात घेऊन गेला. चला, आज मी तुम्हाला ती गोष्ट सांगते. गोष्ट छोटीशीच पण डोंगरा एवढी मोठी. तर 8वीत असताना माझी एक खूप जीवाभावाची मैत्रीण होती. सतत मी तरी तिच्या घरी असायची, नाहीतर ती तरी माझ्या घरी असायची. सतत आम्ही एकत्रच असायचो. तिच्या वडिलांची एक 3 मजली इमारत होती. त्यात 4 भाडेकरू राहत होते. या भाडेकरूंमध्ये देसाई नावाचे चौकोनी कुटुंब राहत होते. एक मुलगा, एक मुलगी आणि आईवडील. मुलगी मोठी तर मुलगा लहान. मुलाचे नाव अमित. हा अमित एकदम लहान होता, म्हणजे 4 वर्षाचा, एकदम गोड. तर त्याच्या शाळेत चित्र रंगवण्याची स्पर्धा होणार होती. शाळेतल्या शिक्षकांनी आधीच सांगितले होते, स्पर्धेला हत्तीचे चित्र आम्ही देणार आहोत. मुलांनी ते रंगवायचे आहे. सगळ्यांनी घरी मुलांकडून प्रॅक्टिस करून घ्या. सगळ्या पालकांबरोबर अमितच्या घरीही प्रॅक्टिस करून घेतली जात होती. पण या पठ्ठ्याला हत्ती काळ्या पांढऱ्या रंगाच्या मिश्रणाच्या राखाडी रंगाने रंगवायचा नव्हता. आई मनापासून सांगत होती, अरे हत्ती ग्रे कलरचाच असतो. हत्तीची रंगवलेली चित्रे दाखवत होती. TV वर हत्ती दाखवत होती. हा तेवढ्यापुरता हो हो म्हणायचा. पण याला चित्र दिले की हा कधी लाल, कधी हिरवा, तर कधी निळा रंगवायचा. हे बघून आई चिडायची, खूप ओरडायची. हा रडायचा. मग म्हणायचा, रंगवतो काळ्या रंगाने हत्ती, पण परत तेच.
आता प्रकरण अमितच्या वडिलांपर्यंत गेले. वडिलांनीही त्याला सर्वतोपरी समजावून सांगितले, पण परिणाम शून्य. स्त्रियांपेक्षा पुरुषांची सहनशक्ती कमीच. त्यामुळे व्हायचे तेच झाले. बाबांनी अमितला मारले व रागाने कामाला निघून गेले. अमितची आई दुःखी. मुलाला कसे समजावे हे तिला कळत नव्हते. मनातून प्रत्येक आईप्रमाणे तिच्या या एवढ्याशा बालजीवाला बक्षीस मिळावे ही तिची इच्छा होती. अमितला वडिलांनी मारले. अमितनी भोकाड पसरले. अमितचे बाबा दार आपटून निघून गेले. हे सगळं आम्हा दोघी मैत्रिणींना वर ऐकू आले. अमितचे बाबा गेल्याबरोबर आम्ही धावलो अमितच्या घरी. कारण इमारतीतला सगळ्यात गोंडस छोटूला मुलगा अमित. त्यामुळे त्याचे रडणे आम्हालाही कुठेतरी मनाला दुखवून जायचे. आम्ही अमितकडे गेल्याबरोबर अमित दीदी दीदी करत आमच्याकडे झेपावला. आत्तापर्यंत चापटही न खाल्लेला अमित भोकाड पसरून रडत होता. मग आम्ही अमितच्या आईला विचारले, काय झाले? आईने सगळी परिस्थिती सांगितली. आता आमचा मोर्चा अमितकडे. त्याला आम्ही दोघी गॅलरीत घेऊन गेलो. चिव दाखव, आगगाडी दाखव, काऊ दाखव असं करत आधी शांत केलं. मग एक बडबड गीत म्हटले. त्याच्याबरोबर नाच केला. आता अमित रडणे विसरला. अमितला आईकडे सोपवून आम्ही परत मैत्रिणीच्या घरी गेलो. पण माझ्या डोक्यातून त्याने हत्तीला कधी लाल तर कधी हिरव्या रंगाने रंगवणे मनातून जाईना. काय केले म्हणजे अमितच्या मनासारखे होईल आणि त्याला बक्षीसही मिळेल याचा विचार सतत माझ्या मनात घोळत होता. कारण मी हाडाची चित्रकार. सतत चित्र काढणे हाच माझा उद्योग होता आणि मला मार्ग सापडला. मी मैत्रिणीला म्हणाले, चल चल अमितकडे. एकेका ढांगेत 2-2 पायऱ्या उतरत आम्ही अमितकडे पोहोचलो. अमितच्या आईला, अमित कुठे? थांबा, मी सांगते अमितला कसे रंगवायचे हत्तीचे चित्र. अमितला कागदावर हत्तीचे चित्र काढून दिले. आता त्याच्याशी मी अगदी अत्यंत गोड शब्दात बोलू लागले. कुठेही तो नाराज होणार नाही याची काळजी घेत होते. मी, बाळा, हा बघ हा हत्ती. आता आपल्याला हा हत्ती रंगवायचा आहे. आता हत्ती बघितल्याबरोबर अमितने तोंड फिरवले. मी नाही रंगवणार हत्ती, मला नको बक्षीस. पण मी आता हट्टालाच पेटले होते. हळूच, हे बघ अमित, ही आपली रंगपेटी. यातले कोणते रंग आवडत नाहीत ते मला दे. नकोच रंगू त्या रंगाने तुझा हत्ती, पण तू दुसऱ्या रंगाने चित्र रंगव. माझे प्रयत्न बघायला अमितची आई पण आली. नको असलेले रंग काढ म्हटल्याबरोबर या पठ्ठ्याने बरोबर काळा पांढरा रंग माझ्याकडे दिला. अमितची आई नाराज झाली. बघ असे करतो हा, आता काय रंगवणार हा हत्ती? जाऊ दे, चालू दे तुमचे, असे म्हणून ती आत निघून गेली. आता मी अमितला म्हटलं, अरे वा, अमितला काळा रंग आवडत नाही वाटतं. जाऊ दे, मलाही नाहीच आवडत काळा रंग, दे टाळी. असे म्हणताच अमितची कळी खुलली. हा चित्र रंगवायला तयार झाला. मग मी हळूच अमित पुढे प्रस्ताव ठेवला. हे बघ अमित, आता तुला हवे तेवढे छान छान आवडणारे रंग वापर, पण रंग रेघेच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही, कळलं? अमित खुश झाला. त्याने होते नव्हते ते सगळे रंग वापरले. झाला एकदाचा त्याचा हत्ती रंगून. लाल, हिरवा, पिवळा, निळा सगळ्या रंगांनी सजला. अमित एकदम खुश. मीही, अरे वा, एकदम भारी. पण बेटा, आता तुला बाई विचारतील की हत्ती असा असतो का? मग तू काय उत्तर देशील? आता अमित हिरमुसला, गप्प बसला. त्यावर त्याला टाळी दे असे म्हणत त्याला सांगितले, तू बाईंना सांगायचे नाही हत्ती काळा असतो, पण माझा हत्ती रंगपंचमी खेळला आहे म्हणून तो असा दिसतो आहे. अमित खुश. दीदी अजून दे, हत्ती काढून अजून रंगवतो मी. मग त्याने मनापासून अगदी आवडीने 4-5 हत्तींची चित्रे रंगवली. मी पण, अमित हे बघ, मी सांगितलेले तू बाईंना सांगितले नाही तर तुला बक्षीस मिळणार नाही. बाईंनी जरी तुला विचारले नाही तरी तिथे असणाऱ्या सगळ्यांना जाऊन तू तुझे चित्र दाखव आणि सांग तुझा हत्ती कसा रंग खेळला ते. मग बघ तुला मोठे बक्षीस मिळेल. अमितच्या आईलाही सांगितले, काकू रंगवून दे त्याला हव्या त्या रंगाने हत्ती. सगळ्या वर्गात याचाच हत्ती वेगळा असेल. एखाद्या वेळेला बक्षीस मिळूनही जाईल. दुसऱ्या दिवशी अमित बरोबर आम्हीही दोघी मैत्रिणी शाळेत गेलो.
याने याला हवे ते रंग मनसोक्त वापरून हत्ती रंगवला. बाईंनी चित्र घेताना विचारले, हत्ती या रंगाचा असतो अमित? आता आमचे याच्या उत्तराकडे लक्ष. याचे बोबडे शब्दात उत्तर, नाही, हत्ती काला असतो, पण माझा हत्ती रंगपंचमी खेळला आहे म्हणून अशा दिसतो. खेळ खल्लास. बाई मनापासून खुश. पुढे हे काय सांगायला हवे का? अमितला त्या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. आई खुश, बाबा खुश, अमितही खुश, मी तर सगळ्यात खुश. पुढे हाच अमित प्रत्येक स्पर्धेला मी सांगेन ते मनापासून ऐकायचा आणि त्याची आई हसून म्हणायची, तुला ना वशीकरण येतं बाई, तुझेच ऐकतो हा निमूटपणे. आता या गोष्टीतून आपण नेमके काय शिकायचे? तर आपल्याकडेही देवाने एक वेगवेगळ्या भावभावनांची व इतिहास जमा गोष्टींची छान रंगपेटी दिलेली आहे. त्यातूनच मग आपल्याला एक आपल्या आयुष्याचे चित्र बनवायचे आहे. तर मग आपल्या रोजच्या जीवनात आपण आपल्या चित्रात कोणते रंग भरायचे ते आपण ठरवायचे आहे. जुनेच उगाळत आपल्या चित्राला सतत काळा रंग द्यायचा आहे का? का रोज प्रसन्न असे सप्तरंग भरायचे नाही? पण तर अभियंते आहोत. आपण समाजातील सो कॉल्ड उच्च वर्गात समाविष्ट होणारे घटक आहोत. आपला आदर्श इतरांसमोर ठेवत आपण मोठे झाले पाहिजे. आपले चित्र सुंदर असले पाहिजे, कारण हे चित्र पाहत आपली भावी पिढी चित्र रंगवणार आहे. त्यामुळे भावी पिढीला पैसे, शिक्षण व नोकरी याबरोबरच एक आल्हाददायक प्रसन्न आयुष्य देणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे आजपासून आपल्या रंगपेटीतला काळा रंग थोडा बाजूला ठेवून सुंदर असे सप्तरंग वापरत आपण एक चित्र काढूया. म्हणजे हे चित्र आपल्या मुलांच्या, नातवांच्या मनात घर करून राहील आणि हे चित्र आपला पारंपरिक वारसा बनेल. मग काय, स्काय इज पिंक नाही तर रंगपंचमी खेळायला हत्ती असू दे, आपण मात्र आपले चित्र सुंदर रंगाने सजवत राहू. यातूनच समाजात निरागस मनाचे व जीवनाचा खरा अर्थ केलेले सुखी मॉडर्न आर्टिस्ट तयार होतील, जे स्वतः मानसिकदृष्ट्या सुखी असतील व इतरांनाही सुखी करतील. कारण दुसऱ्याला आनंदी करणे यापेक्षा मोठा आनंद नाही. त्याचबरोबर आपल्याला भावी पिढीला बक्षीस कसे मिळवता येईल हे शिकवायचे आहे. त्यांना विनाकारण अनावश्यक गोष्टींमध्ये अडकवत त्यांचे आयुष्य भरकटत न्यायचे नाही. बरोबर ना? चला तर मग आजपासून आपण आपले चित्र सुंदर आठवणींच्या रंगातच पूर्ण करूयात. तर मंडळी, कसा वाटला हा स्काय इज पिंक आणि रंगबिरंगी हत्ती? असे छान छान लेख ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.